जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेनं एकत्र येत निवडणुकीमध्ये दमदार पाऊल उचललंय। ही महायुती केवळ राजकारणासाठी नाही तर इगतपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांनी असं प्रतिपादन केलंय। यावेळी इगतपुरीतील अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रचार कार्यालयापासून ते संपूर्ण वॉर्ड क्रमांक 6 मध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार पत्रक वाटून पायी रॅली काढण्यात आली। फिरोजभाई पठाण यावेळेस म्हणाले की शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, पथदीप, नागरिकांसाठी आवश्यक असलेली मूलभूत सोयी सुविधा यांचा दर्जा उंचावण्यासाठी मजबूत आणि स्थिर नेतृत्वाची गरज असून त्यासाठी 2 टप्प्यांमध्ये विकास आराखडा तयार करण्यात येत आहे। महायुतीकडे अनुभवी नेतृत्व, निधी आणण्याची क्षमता आणि अंमलबजावणीचा वेग असल्यानं त्यांनी यावेळेस सांगितलं। इगतपुरीच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली ही युती शहरातील प्रत्येक प्रभागात जनसंपर्क करून नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेत आहेत। जनतेचा विश्वास हेच आमचं बळ, इगतपुरीला पुढील 5 वर्षात मॉडेल शहर बनवणं हा आमचा उद्देश आहे, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिरोजभाई पठाण यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। नगराध्यक्ष उमेदवार शालिनी संजय खताळे आणि वॉर्ड क्रमांक 6 मधील मयुरी पुरोहित आणि अन्य प्रभागांमधील सर्व अधिकृत उमेदवार विजय करावे असं आवाहन करण्यात आले। यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी देखील या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं। त्यांच्यासाठी संजय जो आता 7 वर्षात केलेला विकास, राहिलेला विकास पुढे करायचा आहे। ते काही गल्ली बोळातले रस्ते राहिले, काही ठिकाणी पाणी नाही, हा लोकांना आपण 2019 जो शब्द दिला होता आपल्या नगराध्यक्ष संजूभाई, आपल्या संजूभाई खताळे असतील, फिरोजभाई असतील, वशिमभाई असेल, माझे कार्यकर्ते असेल, यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर लहाने असेल, संदीप असेल, वरुण असेल, यांनी जो या ठिकाणी शब्द दिला तो या ठिकाणी 7 वर्षामध्ये आपण पूर्ण केलेला आहे। राहिलेला विकास जी काही स्थानिक साम्राज्य आहे तो सुद्धा आपण बदल करायचा आहे आणि तो बदल करणार आहे। परंतु आता मतदारांनी, जनतेने सुद्धा बदल केला पाहिजे। विकास त्यांच्या डोळ्यासमोर आहे। आता महिलामधून थोराचं सुद्धा या नगरीसाठी वारंवार मला काम सांगतायत, त्यांच्या माध्यमातून आपण कामं पूर्ण करतो। महिलांच्या माध्यमातून महिलांचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, वेळेवर मी टाईम या ठिकाणी 24 घंट्यामध्ये 18 घंटे जनतेसाठी आहे। जनतेने सुद्धा गेल्या 30 वर्षे जी जनतेची दिशाभूल झाली, नुसतं फक्त मतं घेतले, विकास शून्य, तो बदल केला पाहिजे जनतेने, विकासाला मतदान दिलं पाहिजे, हीच माझी विनंती। येणाऱ्या इगतपुरीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या 30-35 वर्षांपासून जी काही शोकांतिका या शहराची चाललेली आहे, गेल्या टर्ममध्ये म्हणजे 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार, आत्ताचे विद्यमान आमदार यांचा दुसरा टर्म आहे आणि मागच्या टर्ममध्ये जे काही कामं केली आमदार साहेबांनी, जे पण काही इगतपुरीच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी कामं केली आहेत, पण त्याचं श्रेय विरोधकांनी घेऊ नये ही आपल्याला नम्र विनंती आहे। काम करणारा हा करतोय आणि तुम्ही त्याचं श्रेय लुटू नये। आजच्या मोमेंटमध्ये असं आहे, हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आजच्या मोमेंटमध्ये जे काही इगतपुरी शहरात चाललं आहे ते आमदार निधीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार माननीय हिरामण भाऊ खोसकर, अगोदर समीर भाऊ उज्ज्वल यांच्या प्रयत्नातून नॅशनल हायवे मुंबई नॅशनल हायवे हा जुना आग्रा रोड रस्ता समीर भाऊ भुजबळ यांच्या प्रयत्नातून झाला, आता हा हिरामण भाऊ खोसकरांच्या प्रयत्नातून झाला। म्हणून कृपा करून विरोधकांनी आणि हे जातीपातीचं राजकारण करू नये आणि हे श्रेय लुटायचा प्रयत्न करू नये आणि परिवर्तनाची नांदी आहे ही। इगतपुरीचं मार्केट कसं पाहिजे, इगतपुरीत एंट्री करताना शहर कसं दिसायला पाहिजे, व्यापारी संकुल कसं पाहिजे, एक नाट्यगृह कसं पाहिजे, सेंटर कसं पाहिजे, हे तुम्हाला जमलं नाही। वॉशरूम तुम्हाला करता नाही आलं 40 वर्षामध्ये, व्हेरी गुड पारा, तुम्ही काय करू शकणार आहे? हे भूलतापा असतात, चुकीच्या भूलतापांना जनतेने बळी पडू नये। समोर फक्त बग्ग्याची भूमिका घ्यायची, अख्ख्या जनतेला कामाला लावून द्यायचं, हे कितपत योग्य आहे? कार्यकर्त्याला कधी तुम्ही मोठं करणार? सर्वांना कामाला लावून द्यायचं आणि तुम्ही तुमची एकट्याचाच बॉक्स भरायचा। अरे जो माणूस 5,000 रुपये
देऊ नाही शकत. बूथवाल्या कार्यकर्त्यांना तो मनुष्य काय करू शकणार आहे? प्रभाग क्रमांक 6चे आमचे विद्यमान सर्व उमेदवार यांना मी इगतपुरीच्या सर्व जनतेच्या वतीनं कळकळीची विनंती करतोय, परिवर्तन घडवू, या जातीपातीचं राजकारण करू नका. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. हिरवा पण आपला आणि भगवा पण आपला. म्हणून विद्यमान लोकांना मी सांगतोय, कुठल्याही जातीपातीचं राजकारण करू नका. जर शहराचं भलं करायचं असेल, या शहराची 24,000 जनता होती, आज ती 10,000 जनतेवर आली. कुठल्याही सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. म्हणून माझं तुम्हाला कळकळीचं प्रेमाचं आव्हान आहे, या शहरातली जनता गरीब आहे, परिवर्तन आणा. काही करायचं असेल तुम्हाला खरोखर, या इगतपुरी ते घोटी हा तालुका 7 किलोमीटरचा तालुका आहे. 1 कोटी रुपयाची उलाढाल होती घोटी शहरात. या शहरात काहीच घडलेलं नाहीये आणि तुम्ही पर्यटनाची नांदी म्हणतात. हे शहर कसं घडणार आहे? वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.